आताच्या घडीची मोठी बातमी येते। पावसाळा सुरू झाल्यानंतर विरारमध्ये पहिला बळी गेलेला आहे। विरार पूर्वेतील गोपचरपाडा येथे सोमवारी दुपारी एका निवासी इमारतीचा स्लॅब अचानक कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झालाय, तर तिच्यासोबत असलेली 2 लहान मुलं ही सुखरूप बचावलेली आहेत। मिळालेल्या माहितीनुसार ही घटना दुपारी 1 वाजताच्या सुमारास विरार पूर्व गोपचरपाडा येथे घडली, जेव्हा लक्ष्मी सिंग वय वर्ष 30 ही महिला तिच्या मुलांसह पूजा इमारतीच्या तिच्या घरी उपस्थित होती। अचानक वरचा स्लॅब कोसळला व महिला या स्लॅब खाली दबली गेली। त्वरितच महिलेच्या शेजाऱ्यांनी तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं, परंतु तिथे पोहोचेपर्यंतच तिचा जीव गेला होता। डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। या घटनेमध्ये दोन्ही मुलं किरकोळ जखमी झाली असून सध्या सुरक्षित आहेत। प्रशासनाने या अपघाताची चौकशी केली, त्याचबरोबर पुढील चौकशीचे आदेशही दिलेले आहेत। आणि असं म्हटले जात आहे की इमारत खूप जुनी होती आणि तिला दुरुस्तीची आवश्यकता होती। या घटनेबाबत स्थानिक रहिवाशांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। येणाऱ्या काही दिवसांमध्ये आता पद्धतशीररित्या पावसाळा सुरू होणार आहे। अद्यापही वसई विरारला पावसाळ्याची तशी झळ बसली नसली तरी सध्या पावसाळ्याने संबंध महाराष्ट्रामध्ये थैमान घातलेला आहे। येणाऱ्या काही दिवसात वसई विरारमध्ये पावसाचा असाच तडाखा बसला तर वसई विरारमधील जीर्ण झालेल्या इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येईल। गेल्या काही दिवसांमध्ये स्लॅब कोसळण्याची तिसरी घटना असून यामध्ये आता महिलेचा जागीच मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाला जाग येईल का, असा एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिला आहे।